नमस्कार सर्वांना. रामकृष्ण हरी. तुम्ही कधी विठुरायाच्या मूर्तीकडे बघितला आहे का? कपाळी चंदनाचा टिळा, चेहऱ्यावरती स्मित हास्य, कमरेवर 2 हात ठेवून तो भक्तांची वाट पाहत असतो. बघितलंय? बरोबर की नाही? पण एक गोष्ट तुम्ही निरखून पाहिली आहेत का? विठ्ठलाच्या कानात मकर कुंडले आहेत. हो, विठ्ठलाच्या कानात मकर कुंडले आहेत. आणि हे मकर म्हणजे काय? तर मकर म्हणजे मासे. माशाच्या आकाराचे कुंडले आहेत विठुरायाच्या कानामध्ये. आता ही मकर कुंडले विठ्ठलाच्या कानात आली कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तेच आज आपण ऐकणार आहोत. याचा उल्लेख एका अभंगामध्ये सुद्धा केलेला आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले. आता या पाठीमागची जी काही कथा आहे ना, ती मी तुम्हाला सांगते. पांडुरंगाचा म्हणजेच आपल्या पंढरपुराच्या विठुरायाचा एक कोळी भक्त होता जो की कोळी होता आणि तो अतिशय गरीब होता. त्याचं जीवन मासेमारीवरतीच चाललं होतं. रोज तो मासेमारी करायला जायचा, मासे पकडून आणायचा आणि तो देऊन त्याच्यावरतीच तो उदरनिर्वाह त्याचा चालू होता. पण तो परम भक्त होता विठ्ठलाचा. अतिशय मनातून त्याची भक्ती देवावरती होती. मग त्याला एकदा असं वाटतं की आपल्या पांडुरंगाला आपण काहीतरी घेऊन जावं. पण तो असताना गरीब होता, मग त्याच्याकडं माशांच्या शिवाय दुसरं काहीही नव्हतं. मग तो म्हणतो, ठीक आहे, माझ्याकडे मासे आहेत तर मी मासे घेऊन जातो. म्हणून तो 2 मासे घेतो आणि देवाला भेटायला जातो. आता देवाला भेटायला जातो, मासे घेऊन जातो, बरोबर आहे. त्याची इच्छा खूप आहे देवाला भेटायची, पण देवापर्यंत त्याला पोचू देत नाहीत. त्याला आतमध्ये जाऊ देत नाहीत. का? कारण की तो एक मच्छीमार आहे. त्याने स्वतः पकडलेले ते मासे आहेत. त्यामुळे तिथले काही जे लोक आहेत इतर, ते त्या कोळ्याला देवापर्यंत पोचू देत नाहीत, आतमध्ये जाऊ देत नाहीत. ते म्हणतात, तू काय करतोयस? पांडुरंग देव आहेत, देव, आणि तू त्यांना हे मासे देतोयस, तुला पाप लागेल. आणि तुला जर आतमध्ये जाऊ दिलं तर आम्हा सर्वांना पाप लागेल. तू आतमध्ये जायचं नाहीस. आणि त्याला बाहेर धक्का देतात. तेव्हा पांडुरंग खुद्द तेथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय, त्याकडे पहा. म्हणजे माझ्या या भक्ताकडे काही नाही आहे, तो गरीब आहे, पण त्याच्याकडे जे काही आहे ते तो मला देतोय. त्याच्याकडे मासे आहेत तरी तो ते मला देतोय. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल, मग ते काही असो. कारण मी ही सृष्टी चालवली आहे, त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणीही आहेत आणि ते सगळे माझे लेकरं आहेत. म्हणून मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठे भेदभाव करून बघत नाहीत. असं सांगून पांडुरंगाने त्या आपल्या भक्ताकडून ते 2 मासे घेतले आणि त्या 2 माशांना कुंडल स्वरूप देऊन मकर कुंडल स्वरूप करून कानात घातले. त्यावरून समजते की देव हा सगळ्यांना समान लेखतो. त्याच्यासाठी सगळे समान असतात. सगळ्यांसमोर त्यांनी मकर कुंडले आपल्या कानामध्ये घातली. तर अशी ही कथा आहे की आपल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या कानामध्ये मासे का असतात? मासे नसून ते माशाच्या आकाराचे कुंडलं आहेत आणि ते त्यांनी का घातलेले आहेत हे तुम्हाला समजलंच असेल. तर याच्यामध्ये काही माझं चुकलं असेल, काही सांगायचं राहून गेलं असेल तर क्षमा असावी. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.